राजमठ. चला पाहूत आज राजमठाचे दर्शन. थोडंच म्हणा की. देवा श्री चक्रपाणी आले तुझ्या मी द्वारी, तुझी होनी पुजारी. दंडवत. नेमं बोधं समुत्पादनायकं नमामि गोविन्द विद्याविचंसकं प्रविशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदाय मादनी परमानन्दं माताच पिता तुमेव बन्धु सखा तुमेव विद्याधरणं तुमेव सर्व मम देव देवा. पापोऽहं पापकर्मां पापात्मा पापसम्भूतया देवा शरणागतवत्सला. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. सनातन महात्मा की जय. 1600 तीर्थस्थान की जय. सागर की जय. मेघरामचे बाबा की जय. दंडवत 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 दंडवत. खाली पूजा त्यांना विचारा. हा केली मग सगळी तयारी. झाली का? ही करून केली मग. आम्ही तिथे करून आलो असतो ना. इथं किती दिवस होते चक्रधर स्वामी माहित आहे? चक्रधर स्वामी किती दिवस होते? सगळं ह्याचे स्थान आहे. दाख जमत ना पाया पडायला. मध्ये इथून स्वामी गेलेले ते सगळंच नमस्कारी स्थान आहे. असं म्हणजे हे सर्व नमस्कारी स्थान आहे. मग मर्दना मादने स्थान, दाकोची सोंडी स्थान, तुरुंगमाची सोंडी स्थान, पुन्हा ते पाटकांची सोंडी, पुन्हा उदयाचे स्थान, श्रद्धा भोजन शिक्षापन. पुढे इकडं कोणतं स्थान आहे ते वेडे स्थान, पुन्हा उंचमठ सोंडी स्थान आणि पुढे दिसते काय ते लोपे स्थान उंबर ओटा. तर पुढं जायचं कसं मोठा प्रश्न आहे. मग मध्ये जायचं नाही तर कसं फुलं कसे ठुले वर ये. हा मग आईला विचार लागल ना. आई मध्ये तिकडे जाता येत नाही का?
तिकडे जाता येत नाही पाया पडायला? जाता येते का? असं असं बर ठीक आहे. आता ऐकून परमिशन घेतलो मी, तसं काही नाही. हे स्थान आहे तर कारण फुलं दिसाई दोरी म्हणजे कुणा कुणी आलंच असेल ना. हे उडियाचे स्थान श्राद्ध, भोजन शिक्षापन, पाटकांची सोंडी आणि हे आहे उंचमठ सोंडी स्थान. तर इतकं छान आहे हे नवीन बांधकाम दगडाचं कोरीव केलेलं आहे. कारण म्हणजे बांधकाम केलेलं आहे, कोरीव नाही. आणि हे जुनं म्हणजे पहिलं तर हा आहे पहिलं. फक्त इथं पाय द्यायचं नाही. म्हणजे हे पूर्ण नमस्कारी आहे का? ही चौकट पूर्ण नमस्कारी आहे असं. हा हे सर्वज्ञ हे होय. चक्रधर स्वामी आलते का चक्रपाणी आलते? लोपे स्थान स्वामी असं असं. तुम्ही गेलता का? मध्ये गेलते म्हणा सर. आपण तवा नाम घालाय गेलता. हा मी पण होते पदयात्रेत. बघा बरं. नमस्कारी ही नमस्कारी ती नमस्कारी. सर्वात उत्तम हे स्थान आहे. येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य झालेलं आहे. हे जो उंबरवट आहे याच्यावर नागदेवाचार्य झोपायचे आणि स्वामी सकाळी सकाळी त्यांना म्हणजे त्यांना खूप झोपायची. त्यांच्या छातीवर का स्वामी पाय द्यायचे आणि त्यांना इतका आनंद व्हायचा की त्यांना गगनात मावेनासा आनंद व्हायचा. आणि का मग ते उठायचे नाही, स्वामींचे दोन्ही पाय धरायचे. बायसा एक पाय धरायच्या आणि दुसराही धरायच्या. बायसा म्हणायच्या देवांना सोडा, देवांना काम आहे. मग नागदेवाचार्य उठायचे, स्वामींच्या पायाची पपी घेत होते. असे हे स्थान. दंडवत हो. बघा हा या माईक एवढाच हा आणि बोलते चतुर आहे. अजून काय माहित आहे तुला? अजून किती का चक्रधर स्वामींचं वास्तव्य झालं. इथे 6 महिने राहिले होते. तो म्हणजे पैशांच्या काळात आहे का तो गणपती? हा गणपती पैशाच्या काळात. ही पूर्ण जागा नमस्कार आहे. येथे सर्व स्वामी इथे आलते. वर पण गणपती आहे का ते? नाही खालचा गणपती आहे. नमस्कारी काय ते पण नमस्कारी आहे. सोंडीचा त्यांचा उल्लेख आहे. हे पण नमस्कारी स्थान सर्व नमस्कारी आहे. म्हणजे ही पूर्ण चौकट नमस्कारी आहे. पूर्ण चौकट नमस्कारी. कारण ते स्वामी माईक मध्ये बोल. कारण ते स्वामींनी का हातात दिले होते. म्हणजे तो धरलं होतं त्यांच्या छातीवर पाय देताना. स्वामी असं धरून स्वामी दररोज त्यांच्या छातीवर पाय द्यायचे. असे सर्वात उत्तम स्थान आहे हे डोमेग्राम म्हणजेच राजमठ. राजमठ येथे का एकच वाट आहे. आणि का सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी का सर्वत्र इथे फिरलेला आहे. आपण फिरून दाखव मला. हे हो का हे उडियाचे स्थान श्राद्ध भोजन शिक्षापन म्हणजे श्राद्ध भोजन शिक्षापन. पाटकाची सोंडी आहे जवळच आहे. उंच मठ सोंडी स्थान. उंच सोंडी स्थान आहे. उंच मठ सोंडी स्थान हे आहे स्थान. हे आहे वेडे स्थान. हे आहे हे मर्दना मादने स्थान. आणि हे दाखोची सोंडी स्थान आणि तुरुंगमाची सोंडी स्थान.
तुरुंगमाची सोंडी ते स्थान तिकडचं आणि ते आहे दुपारचा पूजा अवसराचा ओटा म्हणजे इथे का कोणता आहे? हा आहे जवळच आहे? येथे दररोज का स्वामींचा पूजा अवतार होत होता. पुढं ते पुढचा आहे उंबरओटा म्हणजे इथे का उंबरओटा आहे ते एक राहिलं बघ. ते आहे पुन्हा करा नसला मर्दनस्थान आहे मर्दनस्थान आणि ते कोणतं स्थान आहे ते ते मंदिर का? आहे ते ते बाहेरचं का हे मंदिर आहे ते हे होय हा हे आहे बघा इथे म्हणजे मंदिर आहे पण वाचते ही का म्हणजे हे आहे देव आहे तिथे बार जवळ माहिती घेऊन सांग येथे कोणतं बारके स्थान आहे ते सांग. हे मलंगडी अवसर स्थान आहे आणि हा जो आहे तो सर्वोत्तम व सर्वात छान राजमठ आहे. तरी आता देवाची उटी होणार आहे. हे कोणतं स्थान आहे? हे आहे राजमठ. हे राजमठ म्हणजे राजमठ हा पूर्ण आहे मठ. हा हा. हा स्वामी ते तर निद्रा करायचे. आणि एक राहिलं ते सांग. ते का ते आहे बघा आता पर्यायी वा स्थान भिक्षान्न हे अमृत निरूपण म्हणजे स्वामींनी हे तर सांगितलं भिक्षान्न हे अमृत मग आणि हो का हे जे आहे मधले देवस्थान आहे हे येथे का आसन शिन्नस्थळी विशेष हे आहे आसन शिन्नस्थळी विशेष म्हणजे श्री चक्रधर स्वामींनी ते बसले होते. सिंहनारायणाचा मठाचा उंबरओटा पाटील बाबा आजू का चला इकडून वाट आहे. मला राजमठ करून दाखव. येथे सर्वत्र माणसे बी काय बसलेले आहेत देवाचे. ही जी आहे दक्षिण ही आहे दक्षिण ही आहे उत्तर म्हणजे उत्तरी पंथाकडे देव आहेत आपले. उत्तर कुणीकडे आहे? उत्तरीकडे आहे. बागोरी आहे का तिकडे उत्तर? हो तिथेच आहे. हा दक्षिण कुठे आहे? दक्षिण त्या तिथं आहे. तिथं आहे. हा चल. जायला जमतं का इथं मध्ये दंडवत आहे. दंड हे महाद्वार स्थान महाद्वार स्थान आहे. आणि ते आहे बघा नाथोबा जवळ होय. नाथोबा करवी सुयर करवणे पूर्ण सांगते काय ते. हे आहे नाथोबा करवी सुयर करवणे. हा ते चल. आता जवळ जाऊन हे स्थान आहे ते. नाव नाही. बघ वर या वर. हा दिशा अवलोकन अंगणात या मंगळ रूपात दिशा करणे चल इकडं. आणि हे आहे तिमने स्थान तिमने स्थान म्हणजे येथे का स्वामी म्हणजे बसले म्हणजे जेवले असं आहे तिमने स्थान. आणि आता वरी चला हा हो काय येथे झाला जमते का वरी? हो हा विचार. बघ हे आहे बघा प्रकाश खिडकी म्हणजे जवळ हो. हे आहे प्रकाश खिडकी म्हणजे इथे काय खिडकी होती. हा इथे खिडकी होती स्वामी ते बसायचे ह्याला प्रकाश खिडकी. स्वामी प्रकाश खात होते म्हणा त्याची गोष्ट. हा प्रकाश खात होते हे म्हणजे कोवळं ऊन. हा कोवळं हो. बरोबर. हे लघु परिश्रय स्थान म्हणजे इथे स्वामी का म्हणजे लघु म्हणजे लघवी. नाही लघु म्हणजे छोटा. हा लघु म्हणजे होता. आणि हे नाव नाही नाव नाही. हा आणि का इथे का सर्व नमस्कारी आहे म्हणून इथून तांबूळ खिडकी स्थान आहे. हा हे सांगे. हो का हे आहे तांबूळ खिडकी स्थान म्हणजे त्या स्वामींनी काय इथून तांबूळ खात असत. तांबूळ हा तांबूळ म्हणजे एक पानाचाच प्रकार असतो. असा पाण्याचा प्रकार. चला तर आपण ह्याला नमस्कार करतो. नमस्कार. ह्याला राहिलं आता हे सर्व येथे स्वामी का म्हणजे इथे स्वामींनी बसले आराम केला हे स्थान आहे. आराम केला. हा आणि इथे का त्यांनी भोजन वगैरे इथे बसले. आता चला हे आहे प्रसन्न मठ म्हणजे ते प्रसन्नता आहे.
कोणता प्रसन्न मठ आहे, म्हणजे हे इथे प्रसन्नता आहे. प्रसन्नता आहे. वटात का मठात? ह्या मठात. संपूर्ण मठात. हा, आणि दीर्घ परिश्रय स्थान 2 नंबरचा आहे. दीर्घ परिश्रय स्थान 2 नंबर. मग 1 नंबर कुठं आहे? 1 नंबर काही तिथे आहे. दाखव, जवळ जाऊन दाखव. हो का, हे आहे दीर्घ परिश्रय स्थान, म्हणजे क्रमांक 1. आणि का भरपूर दिवस. दाखव भरपूर देव आहे तर दाखव. राजमठ करून दाखव सगळं. हो का, संपूर्ण राजमठाची दाखव शोभा. फिरून चल खाली चल. अजून कुठं आहे दाखव. किती शोभा त्या राजमठाची. भव्य सुंदर राजमठ. हा, ती कुठे आहे? सर्व बघितला. आता आपण जाणू म्हटलं जरा पुजारी साहेब पवार. ओ, अरे सांडूताईला फोन देतो का? हा आता विडा घ्यावा लागला. काय त्या सांडूताईला फोन देतो. हो का? हा, चला. हा, आधी चला आता आपण ओटी हे करतो. ओटी तिचं घी येडीव करून ते मधले हे करून इथले समजा ह्याच्यातले येडीव करून आण. आणि घी आणायचं. हा, इथे आता इथे ओटी होत आहे. हा, हे ओटी स्थान. इथे स्वामींनी का निद्रा, म्हणजे स्वामी इथे का झोपायचे. शिकला नाही. आता महिला म्हणतात. पुढच्या वेळेस जर आला, हा, पुढच्या वेळेस जर आला काहीतरी. हो म्हणतो ना. पत्रम पुष्पम फलम चला या मध्ये पैसे असले की हो का, येथे 2 खिडक्या आहेत. हो का, हे 2 खिडक्या, इकडे एक आणि इकडे एक. ती पण ही पण खिडकी. हा. या खिडक्याची काय माहिती? आता नवीन नाही, टाकली. आता नवीन टाकलेली आहे. या कापडे लागू देऊ चला. नका. बांगड्या महाग करा बघा. आता ऐकते का, स्वामी दररोज झोपायचे. चला आता मोठी करू का? राहू दे मला. हो का, योगेश्वरा नमो नमः. श्री चक्रधर स्वामी. व्हिडिओ केला. माहिती नाही. हा, सांग ना. मग माहिती तोड धरा. व्हिडिओ उचला. आम्ही करून बाजूला होतो मग ती येतात. टाका ना पाणी. ते भैया तांबे दिला झालेत ना. थोडं टाका उठी घेऊन द्या बाळाला तुम्ही. लेकरं बाळाला आम्हाला सांगितलं एक मिनिट मागून राहिली ते 2 मिनिटांची पण मोठी आहे. काय कर पडतो? आपली पालखी आपल्या पालखीचा. महानुभाव भक्त परिषद जिल्हा लातूर पदयात्रा 21 तारखेला चालू केली होती. नेवरगावहून आज राजमठात आलेली आहे.
बांधकामला भारी वाटाले काय का असणार है का? इथे येऊन कसं वाटाले? मी जरा बाहेरचं दृश्य दाखवतो उंचावरून. हे आली पदयात्रा अर्धवट माणसं वर यायलाच भारी वाटाले खाली. राजमठ मोठे कर उलटी करायची पाणी पडून सगळं सगळं भगवान कुठे काम येते थांबा दोन भक्ती भावनेने तुझ गुण गाऊनी तुम्हा स्नान घाली तुम्ही चक्रधर मालनीच्या तनया तुम्हा स्नान घाली तुम्ही चक्रधर दही दूध साखराने मधुपर्क संग सुगंधित उठण्याने मरती तसे अंग शीत उष्ण निर्मळ पाणी वरी घालूनिया तुम्हा स्नान घाली तुम्ही चक्रधर राया देवा मालनीच्या तनया तुम्हा स्नान घाली तुम्ही चक्रधर सुगंधित चंदनाची उठी उगाळोनी आतर सुगंध त्यात मिळवणी हळूवार देवा तुझ्या अंगिले पोनिया तुम्हा स्नान घाले तुम्ही चक्रधर राया देवा मालनीच्या तनया तुम्हा स्नान घाली तुम्ही किया केशराचा बाळी लावणीया हार सुमनांचा गळा घालणीया फळे पान नारळायसा विडा वावणीया तुम्हा स्नान घाली तुम्ही चक्रधर राया देवा मालनीच्या तनया तुम्हा स्नान घाली तुम्ही चक्रधर
धूप दीप मंगळारती तुम्हा ओवाळोनी गातो स्तुती स्तोत्र दामोदर मुनी आवागमन चुकोई माझे कृपा करोनी तुम्हा स्नान घाली तोनी चक्रधर राया देवा मालनीच्या तनया तुम्हा स्नान घाली तोमी चक्रधर राया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पाणी पिला मी थोडा पिला बाबा कुठे गेले? बाबाचा आवाज मोठा आहे इकडे म्हणायचे का? 111 मंदिर बांधण्यात आले. कुडू होते ते पूर्ण म्हणतापैकी म्हणताने एवढे बांधले म्हणून दंडवत. कुठे गेले की मध्ये आणि आता मध्ये चालत नाही तो उंच 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 मठ आपल्याला उंच मठ आहे. पुढे जाऊन सांग मला सांग. उंच मठ ते 2 वट्टे आहेत. लोपेस्थान आहे हे लोपेस्थान. चला आता पुढे चला आता आपण पुढे जाऊ का? इथे खूप गर्दी झाली आहे. गर्दी झाली म्हणून बाजूला जायचं. भक्तजन परेशान करतात आम्हाला म्हणून आम्ही चला आता करून बघू. वरी चल. खूप मोठा राजमठ आहे हा. स्वामी स्वामी वरी चल. वरी चल. स्वामी लवकर चल. माझ्याकडे बस करा ना. स्वामी येथे फिरले. स्वामींनी येथे वास्तव्य केलं असे. स्वामी तेव्हा वरी गेलते की नाही? हा गेलते. इकडे 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 स्वामी वरी गेलते. वरी जायचं आपल्याला. वरी सरापावर वरी वरी स्लॅपवर जाता येत नाही. जाता येत नाही. स्वामी तेव्हा गेलते की नाही वरी? नव्हते कारण वरी गेल्याचे वरी स्थान असतं. स्वामी वरी गेले खालीच इथं राहिले. स्वामी वरी गेलते नव्हते. कसं काय गेलं नव्हते वरी? स्वामी वरी गेलते तर मग स्थान असते की वरी स्थान. वरी वरती नाही जाता येत आपल्याला. इकडे 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 वरी सरापावर जायचं. स्लॅपवर येत नाही जाता. वर वर छतावर बघा. चला बाहेर बाकीचे देव करतो. चला हा चला. हो का? खूप खोल आहे हे. इथून हे ढोलकी वादक सगळ्यात जबरदस्त ढोलकी वाजतात. माझी एक अशी विनंती आहे याने एक ढोलकीचा व्हिडिओ मला करू द्यावा. कारण मला करू दिला नाही व्हिडिओ अजून एक घेता येईल. बरं ठीक आहे नंतर करू. का आपल्या आपले डांगरेस काय कुत्रा डांगरेस 4 काशांपैकी 4 काशांपैकी एक काशी आहे ती म्हणजे डोमेग्राम. 4 काशी आता कोणकोणत्या? आपल्या पैठण रुद्रपूर डोमेग्राम आणि का फलटण हे आपल्या 4 काशा. ही कोणती आहे त्यातली? एक डोमेग्राम आहे. स्वामी कशी आले असते इथे? कसे आले असते? किती भव्य शोभा. बाहेर चलता ना. चल हा चल. आमचे स्वामी हे आहेत आजच्या तारखेतले. आमचे स्वामी आम्हाला सगळं दर्शन करून देणार आहेत. कारण स्वामीपेक्षा कमी नाहीत कारण त्याला खूप माहिती आहे ना. चला चौकात 3 दीप
प्रवर संगमून ती कोणती नदी आहे प्रवर संगमून आलेली आहे बघा. प्रभू? ती कोणती नदी आहे? प्रवर संगमून आले किती नदी हा, तेव्हा हा. ती आहे. ते वरून कार फाडून आले वरी. नाही ते काच असतो काचा असते का? तेव्हा का तिथे किती छान असं पाणी कोणती वाहत नदी आहे ती? ती नदी आहे म्हणजे त्याचं नाव नाही आहे नदीला. नदीला नाव नाही. नुसती नदी नदी. कोणती आहे होई? नदी कोणती आहे? नदी गंगा नदी. हा कोणती नदी आहे? गंगा 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 आहे. वरी वरी माळू गंगा. माळू गंगा आहे. हो माळू गंगा. इथे खूप पदयात्रा भाविक भक्त येतात देवाच्या दर्शनासाठी. आपण गंगाला जायचं का? कुठे? गंगाला व्हिडिओ करायला? हा चला ना. हा चला. चला ना. भारी वाटते ते चला की पटकन. आपली थांब ना घेऊ तर ते ना. ते घंटा वाजवायचा म्हणल्यावर कसं वाजवा? वरी वरी जायचं आणि वाजवायचा. कुणी कोण जायचं वरी? घंटा वाजवायचा म्हणल्यावर कुणी कोण जावं लागते? घंटा फोटो नाही माझ्यापाशी, कॅमेरा नाही. वरी जायचं घंटा वाजवायला. आता घंटी वाजवायची म्हणलं ती घंटा कसा वाजवायचा? हो दोरी वाजवायचा दोरी आहे ना. नाही ती बाजूची दोरी ओढा. बाहेर आहे. दंडवत प्रणाम. वर जायचं मला ते घंटा वाजून बघायचं होता एक बार. मी तुम्हाला सहायता करतो. तुम्ही बाजी लावतो तरी मला खाऊन रेकॉर्ड करायची. थोडा मोठा म्हणल्यावर वेगवार त्याचा नाद कसा आहे ते तरी बघायचा होता. हा चला. आता खूप मोठा हा घंटा वाजतो. भव्य घंटा. ते गंगातलं कोणतं स्थान आहे? ते आपलं मंदिर नाही. वरच चला चला. हा चला. नुसतं बस काही म्हणू. चला चला. गाड्या वगैरे खूप आहे इथे. इथून जायचं वरी. तुम्ही जाता का? तुम्ही जाता का? हा जावा. हा जावा. आम्ही नुसतं अवघड आहे. जावा ना सीट येऊन. सोडून पडल्यावर मी इथं जावा आणि तिथून इथं जावा वरी. हा चला. मी धरू का सीडी? जावा ना आता. कशाला? हा चला जावा. आमची सेवा आमच्या स्वामी खाली. हा आता ती घंटी वाजून बघा. जाऊन वाजवा. नाही हो. हा जावा मग. कशाला म्हणावं आधी. हा चला. मी बी का नको मला घरी. कोण रागवायची बिगवायची उग नग. मी उभं का खालीच. नाही वाजवा तुम्ही घंटी. हा बा तुम्हाला राजमठाचे चांगले दर्शन झाले. आता हे बा वरी पण म्हणजे कदाचित असं वाटू नये की आपण वरी गेलो नाही किंवा वरून नजारा जर पाहायचा असेल तर पाहू शकता. पहा किती भारी आहे हो का. आ हा 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 हा. एवढा नजारा छान. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीची यात्रा पूर्ण झालीच ना. बोला आज नजारा बघून. इतकं दृश्य सुंदर भयानक छान खूप छान. बाबा बाबा ही आमची यात्रा खाली इकून. आई आई म्हणून जर चिरकलो तर मी काही बोलणार नाही ना.
कारण शिवाय द्यायची आई. तिकडे स्थान आहे वाटते. बाप्पा हे पहा, काव 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 करते कावळा. कुणीकडे गेले? इकडे काय चाललेत, तिकडे काय चाललेत, किती स्थान आहेत माहित नाहीत, मात्र भरपूर आहेत. कर्पूर गौरम. मला एक कळा गेले, एवढा राजमठ असताना हे वेगळाच नजारा इथं कसा. हा कुठं अतिक्रमण. काय भारी आहे बा खरंच. तर मित्रांनो, त्यानं जे गंगा सांगितले ते गंगाचे नाव मला काय उचित वाटलं नाही. नेमकं कोणतं आहे ते? ही गोदावरी गंगा आहे, ही गोदावरी नदी. तर ही नदी नाशिक येथून त्र्यंबकेश्वर येथून तिचा उगम झालेला आहे. मात्र ह्या नदीचं आणि ह्या नदीच्याच पात्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचे भ्रमण आहे. कारण नदीकाठचा भाग अलीकडून आणि पलीकडून बराच स्वामीने पायी भ्रमण केलेला आहे. आणि त्याच मार्गावर महानुभाव भक्त परिषद जिल्हा लातूर पदयात्रा चालत आहे. आज महानुभाव भक्त परिषद लातूर या पदयात्रेनं जवळपास 100च्या वर स्थान केलेले आहेत. त्यातले काही स्थानाचा व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकला नाही, मात्र हा व्हिडिओ टाकतो. काही व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. राजमठाचा वरून एक घेण्याचा पाठीमागे एकच की वरून येऊन जे आपल्याला दिसतंय, जे आनंद घेता येते, ते प्रत्येकाला आनंद द्यावा. देवाचं दर्शन झालं तर हे पण पूर्ण व्हिडिओ बघाव. व्हिडिओ बघितला तर खूप भारी वाटते. कारण असं वाटते त्या गंगेत जावं, बुचुकळ्या माडाव. म्हणजे असं कोण म्हणलं होतं? बुचुकळ्या माडाव. आणि बुचुकळ्या माडून मग तिकडे सुकावं. वा. चक्रधर राया देवा मननीच्या तन तुला स्नान घाले तू चक्रधर.
तुला स्नान घाली तुम्ही चक्रराया. एक व्हिडिओ इथला पण घ्यायचा होता. कुठला? हो का, इथला भारी दिसाले. छान आहे हे. पा वा 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 वा, हे सगळ्यात भारी. कुकर आणि सुगर काय दृष्टांत. घंटा वाजवायचा होता देवा, काय करावं. हाय आल्या ते माहिती त्याच्यामध्ये झाली का? नाही ते आपण कावा घ्याला. काय गेला? कावा कावा म्हणजे तो कावा गेला उडून त्या आपल्या ध्वजावर बसला होता. ते घंटा वाजवायचा आनंद मला भेटणार काय. तर ते 32 mm चा रॉड वाकून अँगल कोण करून त्यात घंटा अडकलेला आहे. तर ह्या घंट्याचा नाद मला कसा ऐकायचा. आपल्याला का आजच्या टायमाला घंट्याचं नाव ऐकत आहे. येईल जर आला तर चांगली गोष्ट आहे. तो पूल आहे. तो पूल आहे. तो पूल नाही, तो डॅम आहे. डॅम, तिथून पाणी सोडतात. आणि पूल पण आहे, म्हणजे दोन्ही सेवा असतात. तिथे आपले देव तेव्हा कधी शिन्नस्थळीचे तेव्हा तिथे का शिन्नस्थळी नाही काय तिथे आपले देव आहेत पाण्यात गेले. तर कुठं आहे तुम्हाला ते मंदिर दिसलं का? आता चालेल ते कुठं आपले पदयात्रा. आता पदयात्रा येईल दर्शनाला साठी. तेव्हा ते दिसलं का ते पांढरं तिथं आपला वट्टा आहे. ती नाही तेव्हा त्या मंदिरात आपला देव आहे. पण पाण्यामुळे आता आपले देव पाण्यात गेले. तर सर्वात छान हा असा नजारा आहे. त्याच्यामध्ये साऊंड तुले का ते एक माईक एक तुले का एक पैसे आहे. सगळे किती उंच आहे. सर्वत्र छान असं शिखर तर किती मस्त आहे. वा 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 वा, खूप छान खूप छान. हा 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 हा, काय भारी आहे. मन की छान आहे. मी एक असं म्हणू का, कपडे विना माणसाला शोभा नाही, कपडे विना माणसाला शोभा नाही, आणि देवाला शिखरा विना शोभा नाही. म्हणायचं का? म्हण बरं. देवाला कपड्या विना म्हणजे माणसाला कपड्या विना शोभा नाही, माणसाला कपड्या विना शोभा नाही, देवाला शिखरे एवढी शोभा नाही. हो का, इथे आपले मंदिर आहेत 2 दिसले का? हो का, ते आपले 2 मंदिर आहेत. रुद्रपूर सारखेच इथे डोमेग्राम आहे. हा चल ना. काय करणार तिकडे? नाही आहे जायला ना. इथून उतरता येत नाही, पण आहे बघण्यासारखं. घर पाणी किती छान आहे. देवाच्या तर काळ कसले असे आता तर आपला वाट आहे. देव कसे आले असतील, देव कसे गेले असतील. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत हे कलियुगातले. जायचं का खाली? चला जायचं का खाली? हो काय, ते फॅन आहे. फॅनच म्हणजे वरून खाली हवा येण्यासाठी असत. हे आहे धान्य टाकायचं, म्हणजे धान्य असतं, म्हणजे थोडक्यात कुपीच. हो इथं रस्ता आहे, रस्ता सापडला. पायऱ्या आहे. चला चला. हा स्पीकर चल, हिरवी लाईट आहे, चालू आहे काय की तिकडे का तिकडून वाटलं? हा इथं ना. चला बाहेर जायचं का थोडं वाटण? तिकडे जाऊ ना गंगाकडे. हा मग चल तिकडच चला.
माझ्याकडे करा की थोडे वेळ. ते चालू आहे का माहिती? हो का असलं हा चालू आहे का बघा तुम्हीच बघा मला कळत नाही. हा चालू आहे. चला बिनमॅकचा आवाज येत नाही का? येते बोलला असं यार येते. हा मग जरा की मग मोठा आवाज करतो. तुझा आवाज सगळा यालाय मधामध्ये येड्या. काय म्हणता? बाहेर जाऊ दादा. हा चला. चला म्हणाले माईक माझ्याकडे गेले. त्याला पताच लागाय नाही माईक त्याच्या गळ्याला आहे ते. असं म्हणाले तसं म्हणाले आता सगळा आवाज त्याचा पकडला. आता म्हणाले माईक कसं माझ्याकडे राहिला. आवाज येत नाही बिनमॅक कशाला? हा ना की मग इकडं हा चला. हा इथे गाठी आहेत. सगळे चॉकलेटच खाऊ घालतात. आणखी गाठी लय म्हणले याच्यात. भेटते हो कापड भेटते काय दोन करा आता थांबवा व्हिडिओ. हा आता उठून आहे. राजमठाचा इथं म्हणजे व्हिडिओ करलो मी. व्हिडिओ मध्ये सगळेच आहेत. कोण राखला व्हिडिओ मध्ये पूर्ण पदयात्रे करूचा व्हिडिओ घेणं गरजेचं आहे म्हणून मी पूर्ण पदयात्रे करूचा व्हिडिओ घेत आहे. या आमच्या पदयात्रेतले नाहीत. आमची टोपी घेतली आहे ना तर हे आहेत आमचे ड्रायव्हर यात्रेतले. कृष्णा बाबू कृष्णा बाबू व्हिडिओ चांगला असतो.